तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय झालाय आणि यानुसार आपण बघतोय की गावठाणांमध्ये असलेल्या जमिनींवरील अकृषी कर कायमचा माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। गावठाणा बाहेरील रहिवासी संख्या वाढत असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शहरी भागातही रहिवासी इमारती वाढत असल्यामुळे हा कर रद्द करण्यात आला। व्यापारी तसंच औद्योगिक वापराच्या जमिनीवरील कर रद्द झालाय। राज्यात अकृषी कर माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही खरं तर मागणी होती आणि आज अखेर ही मागणी पूर्ण झाली आणि त्यानुसार राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ झालाय। व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या जमिनीवर हा कर लागायचा जो आता पूर्णपणे बंद झालेला आहे। माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। गावठाणा बाहेर रहिवासी संख्या वाढत असल्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे।